मतदान टेबलावर मतदान पत्रिका लावताना 3 मतपत्रिका जास्त निघाल्या। टेबलवर मतपत्रिका लावताना हिशेबापेक्षा 3 मतपत्रिका जास्त निघाल्या। 3 मतपत्रिका जास्त निघाल्याने मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे। जास्त मतपत्रिका निघालेल्या टेबलवर पुन्हा एकदा मतपत्रिका मोजण्याच्या कामाला सुरुवात होईल। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने यावर आक्षेप घेण्यात आला आहे। तेव्हा नाशिकमधली ही सगळी घटना आहे। मतदान टेबलवर मतपत्रिका लावताना 3 मतपत्रिका जास्त निघाल्यात। अपडेट जाणून घेऊयात, मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, 3 मतपत्रिका जास्त निघाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। काय नेमकं घडलं आणि मतदान प्रक्रियेला पुन्हा मतमोजणी प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली आहे का? साधारणतः प्राथमिक फेरी जी पूर्ण झालेली होती त्याच्यामध्ये 64,848 हे एवढं एकूण मतदान तिथे मतपत्रिका मोजणं अपेक्षित होतं। मात्र त्यापेक्षा 3 मतपत्रिका ह्या एका मतपेटीमध्ये जास्त आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे ठाकरे गटानं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। ह्या 3 मतपत्रिका कशा जास्त झाल्या, मात्र याची नोंद करताना चूक झाली की काय या संदर्भातला आता विचार विनिमय सुरू आहे। त्यामुळे ठाकरे गटाने आक्षेप घेतला म्हणून काही काळासाठी ही मतमोजणी प्रक्रिया जी होती ती थांबवण्यात आलेली आहे। आता पुन्हा एकदा त्या मतांची तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतरही जर तेवढाच आकडा आला तर मग ह्या मतपत्रिका एखाद्या वेळेस बाजूला ठेवल्या जातील आणि जी मतमोजणी प्रक्रिया आहे ती सुरू केली जाईल आणि नंतर ह्या 3 मतपत्रिकांवर विचार केला जाईल। मात्र ही चूक नेमकी कशी झाली या संदर्भातला प्रश्न आता उपस्थित होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।